असं आहे की ही जी प्रेस कॉन्फरन्स आजची घेतल्या गेली त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जे काही तमाशा या विदर्भामध्ये लावलेला आहे, जिथे 2-2 महिन्याची अधिवेशनं घेतल्या जात होती, तिथं केवळ 8 दिवसाचं अधिवेशन घेतलं जाऊन राहिलं. म्हणजे विदर्भाच्या संदर्भामध्ये हे सरकार किती गंभीर आहे हे या सगळ्या संदर्भामधून दिसते. एक तर त्याचा निषेध करायचा होता आणि त्याचबरोबर सिंचनाच्या संदर्भामध्ये जी काही आकडेवारी आहे ती किती फोल आहे आणि यांनी जी धरणं बांधलेली आहेत ती धरणं केवळ कागदावर बांधलेली आहेत, प्रत्यक्षात बांधलेली नाहीत. ते दाखवण्यासाठी उद्या लखमापूरला सर्व पत्रकारांना आम्ही घेऊन जात आहोत. तिथं जाऊन लोकांनी बघावं की जे सरकारने म्हटलं की ते धरणं पूर्ण झालेली आहे, 3दा आतापर्यंत सांगितलं की पूर्ण झालं आहे म्हणून, तर ते धरण अजून काही तिथं झालेलं नाही आहे. हे दाखवण्यासाठी म्हणून उद्या लखमापूरला पत्रकारांना घेऊन जाणार आहोत. नाही, त्यांना भेट दिलेली नाही आहे गिरीश महाजनांना, परंतु त्यांच्याकडे हे सगळे कागदपत्र आपण पाठवलेली आहेत. मात्र त्यांना कोणाला काही घेणं नाही विदर्भाच्याबद्दल. गिरीश महाजन जे आहेत ते खानदेशचे आहेत, बाकीचे जे लोक आहेत तिजोरी ज्यांच्या ताब्यात आहेत ते पश्चिम विदर्भातले आहेत. आमचं बंधन आहे त्यांनी त्यांचा विकास करू नये, पण त्यांना जर त्यांचा विकास करायचा असला याचा अर्थ आमचे पैसे पळवून नेऊन विकास करावा असं होत नाही. विदर्भवाद्यांनी मला तरी असं वाटतं की ते विदर्भाचं आंदोलन हे जे आहे अधिवेशन चालू आहे ते उधळून लावावं. हे तरी कशाला घेता असं माझं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भामध्ये. कारण आता कडेलोट झालेला आहे लोकांच्या सहनशक्तीचा आणि विदर्भावर जे दुर्लक्ष चालू आहे, विदर्भाच्या संदर्भामध्ये जे सरकारची उदासीन भूमिका आहे विदर्भाच्या प्रश्नासंदर्भात, त्या संदर्भामध्ये आता यांच्यावर संपूर्णपणे बहिष्कार टाकणे या अधिवेशनावर आणि हे अधिवेशन होऊच न देणे हे सगळ्यात चांगलं आहे.